माझे नाव राधाराजवी गोळे. मी वर्ग 9 क मध्ये शिकते आणि माझ्या शाळेचे नाव श्री गुरुदेव विद्या मंदिर आहे. माझे वर्ग शिक्षक कट्टे सर आहे आणि ही शाळा म्हणजे अशी इथे स्पर्धा होतात. विविध असे संगीत सर आहे आम्हाला, अगडे सर, आणि तसे विविध सर आहे. आमच्या शाळेच्या बाजूला महासमाधी आहे, तिथं आम्ही म्हणजे गुरुवारी वगैरे जातो. आम्ही हॉस्टेलमध्ये राहतो. हॉस्टेलचं नाव कमला नेहरू छात्रालय आहे. आम्ही सकाळी उठतो, सकाळी ध्यान प्रार्थना सगळे होते. अजून नाश्त्यापासून जेवणापर्यंत आमचे सगळे मॅम वगैरे बघतात आणि स्टाफ पण खूप चांगला आहे. जय गुरु. माझे नाव कोहू चिंतामण कांबळे. मी इयत्ता 9व्या क ची विद्यार्थिनी आहे. माझे वर्ग शिक्षक माननीय कट्टे सर आहेत. माझे प्रिय सर अगडे सर आहे. ते खूप म्हणजे छान पद्धतीने संगीत शिकवतात. त्यांचा आवाज मला खूप आवडते. आमच्या शाळेमागे एक तुकोजी महाराजांची समाधी आहे. त्या समाधीमध्ये आम्ही सोमवार आणि गुरुवारमध्ये सोमवार आणि गुरुवारला जात असतो. मी कमला छात्रालयाची विद्यार्थिनी आहे. आम्ही रोज सकाळी ध्यान करत असतो. ध्यान नंतर योगा करत असतो. योगानंतर आम्ही अभ्यासाला बसतो. अभ्यासानंतर जेवण करतो व शाळेत येतो. शाळेतून इथून 5 वाजे परतल्यानंतर थोडा वेळ खेळतो. खेळल्यानंतर आणखी अभ्यासाला बसतो. जय गुरु. माझं नाव समर्थ मल्लिकार्जुन शेवटे. मी मानव सेवा मध्ये राहतो. मानव सेवा मध्ये सकाळी 4 वाजता आम्हाला उठवतात आणि आंघोळ ते केली का 5 वाजता आम्ही ध्यानाला जातो. ध्यानाहून आलं की आम्ही अभ्यासाला बसतो आणि अभ्यासाला बसलं की नंतर मग 7 वाजता आमचा नाश्ता होतो. नाश्ता झाल्यावर परत अभ्यासाला बसतो. मग अभ्यास झाला का जेवण करून आम्ही शाळेत येतो. या शाळेचं नाव श्री गुरुदेव विद्या मंदिर आहे. हे शाळा खूप छान आहे. मला एक शाळा खूप आवडली. मी नांदेडचा रहिवासी आहे, पण मी इथे शिकायला आलो. हे शाळा खूप छान आहे. इथले शिक्षक लोक सगळे समजून सांगतात. समजलं नाही तर किती वेळा समजून पण सांगतात. आणि सकाळी आमची राष्ट्रवंदना होते आणि आमचे शाळेतले अनेक कार्यक्रम हे खूप मजेदारी आहेत आणि बार सतत कार्यक्रम होत असतात. आताच मागे वादविवाद स्पर्धा झाली आहे, त्यामध्ये मीनं पण भाग घेतला होता आणि त्याच्यात खूप आनंद आला. आणि एवढं
शाळेच्या बाजूलाच श्री तुकडोजी महाराजांची समाधी आहे आणि मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी निर्माण केलेल्या हॉस्टेलमध्ये व शाळेत शिकतो, याचे मला खूप आनंद आहे आणि एवढंच बोलतो. धन्यवाद. मी राजेंद्र मोहोळ, मी वर्ग 8वी विद्यार्थिनी. तर मी एका कॉन्व्हेंट स्कूल मधून या विद्या मंदिर या शाळेत आली. तर मी जेव्हा पहिल्यांदा या शाळेत आली होती, माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं, कारण की मी कॉन्व्हेंट शाळेतून आली होती. तर जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत आली तेव्हा मला सगळं हे अनोळखी वाटत होतं की देवाची प्रार्थना होत जा, दर गुरुवारी प्रार्थना होत जा, स्वच्छता अभियान होत जा, क्लास टीचर लोक सगळे नवीन होते. तर माझा अनुभव असा राहिला की सर्व टीचर लोक खूप चांगल्याने बोलत होते, खूप चांगले शिकवत होते व वर्गात आल्यावर रोज स्वच्छता अभियान होत जा आणि रोज गेम होत होते आणि आमच्या शाळेत हे सर्व कार्यक्रम होतात. मागच्या वेळेला वक्तृत्व स्पर्धा झाली होती, चित्रकला स्पर्धा झाली होती आणि आमचा एक हप्ता पण होता, त्याच्यात सर्व खेळ होते. आणि आमचा शाळेचा स्टाफ हा खूप छान आहे, खूप चांगल्याने समजून सांगते. आमच्या शाळेत एक अशी सुविधा आहे जी काही म्हणजे गेम्सची सुविधा आहे. जसं आता 14-15 तारखेला आमच्या शाळेतून एक गेमसाठी मुले जाणार आहेत आणि आता सध्याच एक मंत्री निवडणूक झाली, जी फक्त कालच झाली होती. त्याच्यात आमच्या शाळेतून एक मंत्री निवडला गेला आणि आता कॅप्टन साठी पण निवडणूक झाली. आणि आम्ही आता एक पेड माँ के नाम हा पण उपक्रम केला. जसं इथे गुरुदेवांचे कार्यक्रम होत राहते, त्याच्यात आमचे शाळेतून स्पर्धेत वगैरे होते, तर आमच्या शाळेतून खूप विद्यार्थी सहभागी होते. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या सहवासाने पुनीत झालेल्या या गुरुकुंज आश्रम या तीर्थस्थानी श्री गुरुदेव विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय महाराजांच्याच हयातीमध्ये महाराजांच्याच हस्ते या विद्यालयाची 1949 मध्ये स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून आजतागायत यावर्षी या शाळेला 75 वर्ष, आता यावर्षी पूर्ण म्हणजे 75 वर्षामध्ये पदार्पण आपण आपली शाळा करत आहे. आणि या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये हजारो विद्यार्थी या ठिकाणून अभ्यास करून त्यानंतर इथून संस्कारित होऊन बाहेर गेलेले आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या विद्यालयाचे विद्यार्थी आपला ठसा उमटवित आहेत. आणि यावर्षी सुद्धा या विद्यालयामध्ये जवळपास 1200 विद्यार्थी प्रवेशित आहेत आणि सदर ही जी शाळा आहे ही 5 ते 12 असून 11वी-12वीला या ठिकाणी आर्ट, कॉमर्स आणि MCVC विभाग सुद्धा कार्यरत आहे. आणि एकंदरीत जवळपास या शाळेला एक उच्च संस्काराची एक परंपरा लाभलेली आहे आणि त्यामुळंच फक्त या परिसरातीलच नाही तर विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमधील विद्यार्थी या ठिकाणी शिकायला येत असतात. त्याचं कारण असं आहे की जवळपास जिल्ह्यामध्ये ही एकमेव अशी शाळा असेल. विद्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टींचा संगम या शाळेमध्ये होतो. त्याचं कारण असं आहे की या शाळेला लागूनच वंदनीय महाराजांची समाधी आहे आणि या संस्थेतर्फेच जवळपास 2 वसतिगृह या ठिकाणी संचालित आहेत आणि त्या वसतिगृहामध्ये संपूर्ण विदर्भातले विद्यार्थी या ठिकाणी या संस्काराच्या दृष्टीनं या ठिकाणी प्रवेशित होतात. यामध्ये चंद्रपूर पासून तर इकडे यवतमाळ पर्यंत आणि इकडे वर्धा जिल्हा, अकोला जिल्हा असे दूरदूरचे विद्यार्थी या ठिकाणी निवासी राहून या ठिकाणी प्रवेशित झालेले आहेत. आणि त्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून जर आपण पाहत असू तर शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या जर स्पर्धा परीक्षा असल्या तर त्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये या शाळेतले विद्यार्थी हे प्रावीण्याने प्राप्त होतात आणि त्यांना त्या पद्धतीची स्कॉलरशिप सुद्धा या ठिकाणी शासनाकडून मिळत आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षीपर्यंत महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान राबवलं त्या अभियानामध्ये सुद्धा आमच्या या शाळेला मागच्या वर्षी 2य क्रमांक प्राप्त झाला आणि त्याच्याही भरघोस राशी आपल्या शाळेला प्राप्त झाली. त्याचबरोबर शाळेला जे विस्तृत पटांगण आहे तर त्या पटांगणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रीडा प्रकार सुद्धा या ठिकाणी घेतले जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या
जय गुरुदेव. परमपूजनीय श्री गुरुदेव आणि चराचरात वास करीत असलेली श्री गुरुदेव शक्ती, सर्वांना माझा सप्रेम जय गुरु. मी किशोर अगडे, श्री गुरुदेव विद्या मंदिर, श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी शाळेमध्ये मराठी आणि संगीत या 2 विषयाचं अध्यापन करत असतो आणि हे वर्ष आमच्या श्री गुरुदेव विद्या मंदिर चे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून या वर्षीला आम्ही शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही राबवित आहोत. यामध्ये संगीत विषयाशी संबंधित, मराठी विषयाशी संबंधित वेगवेगळ्या स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वाचन लेखन स्पर्धा या सर्व आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहे. वंदनीय महाराजांनी आपल्या या गुरुकुंज आश्रम या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून एक संगीताची सुंदर परंपरा या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या परंपरेचा वसा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. या ठिकाणी श्री गुरुदेव विद्या मंदिर संगीत मंदिर इथे अनेक विद्यार्थ्यांना संगीताचे धडे मी या ठिकाणी देत असतो आणि दरवर्षी या ठिकाणी संगीताच्या गांधर्व मंडळ मिरज यांच्या वतीने वेगवेगळ्या परीक्षा घेण्यात येतात. शाळेमधल्या विद्यार्थ्यांना पण याकडे आम्ही आकर्षित करण्याचा, त्यांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून अभ्यासाच्या दृष्टीने आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनाच्या दृष्टीने त्यांना या विषयाचा काहीतरी फायदा होईल या दृष्टीने आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आमच्या शाळेचे प्राचार्य आदरणीय मनोजजी कडू सर हे सुद्धा आम्हाला या संदर्भात वेळोवेळी खूप सुंदर मार्गदर्शन, वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन, नवीन उपक्रम, नवीन प्रयोग ते सुद्धा या शाळेमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्ही पण सरांच्या कार्याला एक प्रतिसाद म्हणून त्या दिशेने आम्ही प्रयत्नशील आहोत. दरवर्षीला श्री गुरुदेव विद्या मंदिर श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेत असतात आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने नवीन उपक्रम आम्ही देत असतो, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये त्यांना कुठेतरी एक स्किल आणि आपलं एक करिअर त्यांना या माध्यमातून उभं करता येईल, त्यांना जोपासता येईल या दिशेने सर्व शिक्षक या ठिकाणी प्रयत्नशील असतात आणि अशा प्रकारे श्री गुरुदेव विद्या मंदिर या वर्षीला अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आम्ही साजरे करत आहोत आणि त्याच निमित्ताने आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. वंदनीय महाराजांचं संपूर्ण कृपादृष्टी आमच्या या शाळेवर आहे आणि त्यांच्याच कृपेने आमचं या शाळेचं सर्व कार्य चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या ठिकाणी मी थांबतो. जय गुरु. माझे नाव कुमारी कल्याणी माधवराव वाघमारे. मी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाद्वारे संचलित अशी आपली शाळा श्री गुरुदेव विद्या मंदिर येथे वर्ग 8वीची वर्ग शिक्षिका आहे आणि माझा विषय आहे विज्ञान. वर्ग 8, 9, 10ला मी विज्ञान शिकवते. आपली ही शाळा राष्ट्रसंतांच्या धार्मिक आध्यात्मिक वारसा लाभलेली अशी शाळा आहे जी एकदम समाधीच्या बाजूला आहे. तर या शाळेमध्ये मला येऊन 1 वर्ष झालेलं आहे. आल्यानंतर इथलं वातावरण मला म्हणजे बाकी शाळांच्या दृष्टीने वेगळं असं जाणवतं. कारण एकतर त्याचे 2 कारण आहे. एकतर समाधी आणि एक विद्यार्थ्यांना सुद्धा दिलं जाणारं आध्यात्मिक सोबतच आपलं जे म्हणजे अकॅडमिक जे एज्युकेशन आहे त्याच्या सोबतच आपण त्यांना व्हॅल्यूज शिकवत असतो. आपल्या इथे म्हणजे ह्या व्हॅल्यूज त्यांना कशातून मिळतात. एकतर काही विद्यार्थी आपल्या इथे महाराजांच्याच वसतिगृहामध्ये राहतात आणि काही आपले जे विद्यार्थी आहेत जे इथे राहणारे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या शाळेत आपण गुरुवारची प्रार्थना म्हणा किंवा रोजची आपली राष्ट्रवंदना अशासारखे आपण सतत कार्यक्रम राबवत असतो. कारण राष्ट्रसंतांची शिकवण जी आहे ही विद्यार्थ्यांमध्ये रुजावी असे आपल्याला त्यातून सतत वाटत असते. आणि बरंच इथे म्हणजे मी नवीन आल्यानंतर मला सुद्धा इथे खूप शिकण्यासारखं, कारण
याच्या आधी हे जे वातावरण आहे हे मी सुद्धा अनुभवलेलं नव्हतं. त्यानंतर बरेचदा मी विद्यार्थ्यांना विचारते, म्हणजे लहान विद्यार्थ्यांना जर मला असा ऑफ पिरियडला वगैरे जेव्हा वेळ मिळतो किंवा जेव्हा माझी एंगेजमेंट इतर क्लासेसवर लावलेली असते, तेव्हा मी विद्यार्थ्यांना विचारत असते की भविष्यात तुम्हाला काय बनायचं आहे. तर यासोबत मला म्हणजे डॉक्टर इंजिनियर सोबत मला बऱ्याचदा मुलांचे उत्तर कीर्तनकार, समाज प्रबोधनकार असे मिळत असतात. त्यामुळे मला ते म्हणजे ते वेगळे पण मला इथे जाणवलं आहे नेहमीच. कारण त्यांच्या मनात ते जे म्हणजे ती जी भावना आहे ती रुजवल्या जात आहे आपल्या शाळेमध्ये. त्यामुळे मला इथे माझ्या शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा नेहमीच अभिमान वाटतो. भगवान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या एक कार्याचा पडाव म्हणून श्री गुरुदेव गुरुकुंज आश्रम म्हणजे तत्कालीन मोझरी येथे धर्म सेवाश्रमाची 1935 मध्ये स्थापना केली. आणि आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या विचारांनी या समाजाची रचना कशा प्रकारे करता येईल या दृष्टिकोनातून महाराजांनी आपलं कार्य आरंभलं. आणि त्याच कार्याचा एक भाग म्हणून 10 जून 1950 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्री गुरुदेव विद्या मंदिराची स्थापना केली. त्या शाळेचा स्थापनेमागचा उद्देश होता की या भारतासाठी एक भारतात शिकलेला मुलगा नको तर तो सुजाण नागरिक कसा असावा, या सुजाण नागरिकाचा निर्मितीचा कारखाना म्हणजे ही शाळा. या संकल्पनेतून राष्ट्रसंतांनी ही शाळा प्रथम गुरुकुंज आश्रमात सुरू केली. त्यानंतर या शाळेचा या लावलेलं रोपटं वटवृक्षात रूपांतर झालं. या शाळेला अनेक राष्ट्रनेत्यांनी भेट दिली आहे, जसे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, इंदिरा गांधी या तत्कालीन सर्व राष्ट्रनेत्यांनी या शाळेला भेट दिली आहे. इतकंच नव्हे तर या शाळेचं वैशिष्ट्य असं की या शाळेच्या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रके अत्रे सुद्धा या शाळेच्या कार्यक्रमात स्नेहसंमेलनात सहभागी झाले आहे. आणि सुजाण नागरिक या शाळेतून निर्माण व्हावा हा दृष्टिकोन घेऊन राष्ट्रसंतांनी स्थापन केलेली शाळा आज 5वी ते 12वी पर्यंत आपल्या इथं कार्य चालू आहे. त्यांचा विचार आज राष्ट्रसंतांच्या निर्वाणानंतर सुद्धा त्यांचा विचार घेऊन ही शाळा तशाच प्रकारची वाटचाल करत आहे. आज या शाळेला 75 म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून या शाळेचं हे साजरं केल्या जात आहे. या शाळेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा चरण स्पर्श झालेला आहे. त्या शाळेच्या बाबतीतलं महाराजांचं खूप सारा एक महाराजांची संकल्पना होती. ती संकल्पना खऱ्या अर्थानं या शाळेच्या माध्यमातून साकार होत आहे. राष्ट्रसंतांचा जो मानस होता किंवा त्या राष्ट्रसंतांनी जी संकल्पना या शाळेबाबत सांगितलेली होती ती आज यशस्वीरित्या या शाळेचं वाटचाल होत आहे. आमचे आदरणीय मार्गदर्शक माननीय प्राचार्य कडू सर यांच्या माध्यमातून या शाळेचं संचालन योग्य पद्धतीनं त्याच पद्धतीने होत आहे. त्यानंतर विशेष म्हणजे या शाळेला राष्ट्रसंतांच्या विचारात जतच्या तसं चालवण्याचं काम आमचे गुरुवर्य जनार्दन पंत बोथे गुरुजी ते सुद्धा या शाळेचे विद्यार्थी राहिलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात ही शाळा यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. त्याचप्रमाणे संस्थेचे सर्वाधिकारी माननीय गमे साहेब यांचं सुद्धा मार्गदर्शन वेळोवेळी लाभतं. आणि त्या सर्व एकंदरीत आमचे प्रचार प्रमुख वाघ महाराज असो, उपसर्वाधिकारी पाटील गुरुजी असो, या सर्वांच्या मार्गदर्शनात आमचे वेळोवेळी मार्गदर्शन करणारे डॉक्टर राजारामजी बोथे साहेब असो, यांच्या सर्व लोकांच्या मार्गदर्शनात ही शाळा यशस्वीरित्या आपलं वाटचाल करत आहे. सर्वांना माझा जयगुरु. चराचरात वास करणारे श्री गुरुदेव शक्ती. आमच्या शाळेचे नाव आहे श्री गुरुदेव विद्या मंदिर गुरुकुंज आश्रम. ही शाळा महाराजांनी स्वतः बांधली आहे. या शाळेला एकूण 75 वर्ष झालेली आहे. ही शाळा 1950 मध्ये स्थापना झाली आहे. अनेक राष्ट्र नेत्यांनी या शाळेला भेट दिली आहे. त्याचबरोबर या शाळेमध्ये एक सुजाण नागरिक घडावा, तो देशासाठी आणि राष्ट्रासाठी कामी पडावा अशी शिकवण, अशी शिस्त या शाळेमध्ये दिल्या जाते. त्याचबरोबर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्व धर्मासाठी जी सामुदायिक प्रार्थना तयार केलेली आहे, ती सामुदायिक प्रार्थना महाराजांनी या शाळेमध्ये सुरू केलेली आहे. आणि ती परंपरा, ती पद्धत, ती अजूनही या शाळेमध्ये दर गुरुवारी ती प्रार्थना विद्यार्थ्यांकडून म्हणण्यात येते. आणि त्याचबरोबर या शाळेमध्ये
संगीताचे क्लासेस सुद्धा सुरू असते. प्रीती प्रल्हादराव देशमुख, वर्ग 8ब ची वर्ग शिक्षिका. लहानपणापासून आपण ज्या संस्कारात वाढतो, ज्या वातावरणात वाढतो, त्याच वातावरणात जर आपल्याला काम करण्याची संधी मिळत असेल, यासारखे मोठे भाग्य नाही. आणि ते भाग्य मला या शाळेत मिळाले, या शाळेत काम करायला मिळाले. त्यामुळे मी प्रथमतः संत श्री तुकडोजी महाराज यांची खूप खूप ऋणी आहे. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे असं, या शाळेमध्ये सर्व जाती, धर्म, पंथ, गोर गरीब यांच्यासाठी या शाळेची दारं नेहमी खुली आहेत. महाराजांनी एक स्वप्न पाहिलं होतं, तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांना, मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी ज्यांच्या गावामध्ये शाळा नाही, ज्यांना आई वडील नाही, अशांसाठी मानव सेवा नावाचं छात्रालय उभारलं होतं, बांधलं होतं. आणि त्या छात्रालयातली मुलं सुद्धा आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेतात. दूरदूरून आलेली ती मुलं, त्यांना शिकवण्याची संधी आम्हा शिक्षकांना मिळते. त्याचबरोबर याच मुलांचा या व्यतिरिक्त गावातील इतर मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी सर्व शिक्षक धडपडत असतात. दर गुरुवारी शाळेमध्ये प्रार्थना होते. विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त त्यांची आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी इथे मदत केली जाते. शाळा सुटताना राष्ट्रवंदना सुद्धा होते. महाराजांनी जे स्वप्न पाहिलं होतं, सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, ते स्वप्न पूर्ण करण्याची आम्ही प्रयत्न करू. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी 1950 मध्ये या विद्या मंदिराची स्थापना केली आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला या ग्रामीण भागात शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने ही शाळा स्थापन केली. या शाळेला अनेक राष्ट्रनेत्यांनी भेटी दिल्या आहेत. ग्रामगीतेच्या जीवन शिक्षण या 19व्या अध्यायाप्रमाणे या शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन होते. अनेक यशस्वी विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत आहेत.